सो बघा फुलांची प्रेरणा. आता नवीन बागायतदार आणि 3 नवीन झाड. भरपूरच गर्दी झाली आहे तांबाटेकमध्ये. सगळेजण सप्त्याला येतात इकडे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा. आणि आज आपण निघालो आहे ती आपली शोभेची झाडं लावायला. ॲक्च्युली जायला कसं की आधी आम्ही ना देवगडला कोणाकडे तरी गेलो ना प्रेरणा, आणि त्यावेळी आम्ही शोभेची झाडं आणली आणि ती आम्ही इथे लावलेली. पण जेव्हा मी हे गडग्याचं काम करत होतो ना म्हणजे झाडांसाठी, तेव्हा ना तिथे सिमेंट वगैरे पडलं आणि ती झाडं जरा नष्ट झाली. पण ती झाडं जिवंत आहेत, पण आमच्याकडे नाही, कुणालकडे. ओके, सो कुणालने त्यातली काही रोपं घेऊन ना त्याच्याकडे लावलेली. तर आता परत गिव्ह अँड टेक आहे. ओके, सो आता आम्ही त्याच्याकडे चाललो आहे. ती शोभेची रोपं घेऊन येणार आहेत. काय नाही, ते कट करून त्यांच्या फांद्या घेऊन यायच्या, कट करून लावायच्या, ती जगतात ती. ओके, त्यांना फक्त पाणी घालायचं. तर आता आम्ही 3-4 दिवस आहोत अजून, तोपर्यंत आम्ही पाणी घालू आणि त्यापर्यंत त्यांना जगू. म्हणजे मुळं बिळं फुटली, मजबूत झाले की मग काही टेन्शन नाही. बाकी तर इथे रेग्युलरली पाणी दिलं जात आहे. तर या चला आता आपण जाऊया तर ती शोभेची रोपं आणायला. सो बेसिकली इथे पण बघा, आता हे सगळं साफ करून घेतलं तर इथे पण लावायचे. पण सुरुवातीला त्या झाडांना ना सावली लागते. तर आता इथे कसं बघा, थोडीशी ना सावली निर्माण झाली आणि ही घराच्या समोरच आहे, त्याच्यामुळे कसं लक्ष पण राहील. तर या सावलीमध्ये आपण त्यांची आता सुरुवातीला ती लावूया, मोठी करूया आणि नंतर मग ती आपल्याला कुठेही लावता येईल. सो सध्या लैला आहे इथे. लैला तर आता सध्या जेवण वगैरे मस्तपैकी लैलाला इथेच मिळतं आहे. इथे बाहेर आलो की शेपटी हलवायला सुरुवात होते, म्हणजे मला काहीतरी खायला द्या. आणि त्याच्याशिवाय आमचा मासा तर आहेच विहिरीमधला, आणि कासव पण आहे. मगाशी दिसलेला कासव, तर आता अजून पण कासव आणायचे आहेत. तो बघा गेला कासव पण गेला. तर चला आता निघूया बेटा. ओके, आणि भरपूर माकडं आहेत वाटेत. ओके, आणि त्याच्याशिवाय बघा हे आमचं सीताफळाचं झाड आजीसाठी लावलेलं. आणि इकडे आहे स्पाईस, इकडे निरफणस, तिकडे फणस, आणि त्याच्याशिवाय जाम. आणि हे बघा हे सगळे इथे बसलेले आहेत. प्रेरणा बोलते यांच्याशी. हे बघा पिल्लाला बघा घेऊन कशी पळते बघा ती, काय तिला भीती नाही. ओके, प्रत्येकाकडे पिल्लू आहे. 4 आहेत, 4 आई आणि पिल्लू. सो असे सगळे तिकडे मस्तपैकी बसलेले आहेत, फिरत आहेत आता सध्या. तर चला आता निघूया आपण, जाऊया कुणालकडे. आणि बघा आता आपण आलो ते कुणालच्या घरी. हे असं भलं मोठं असं कुणालचं घर आहे. आणि इथे बघा ना असे जुने मोठमोठे साग आहेत आणि नारळ, किती उंच नारळाची झाडं आहेत बघा इथे सगळी. आणि त्याच्याशिवाय इथे अजून एक झाड आहे रतांब्याची. इथे बरीच रतांब्याची जुनी झाडं आहेत. हे बघा ना अतिशय उंच गेलं. हे पण सागवानाचं झाड बघा केवढं उंच गेलं आहे वरती. हे पण बघा माड, आणि हे सगळे आहेत ना ही रतांब्याची झाडं आहेत. तर रतांब्यावरती मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे प्रगत लोके टॉक्सवरती. एक खूप महत्त्वाचा विषय आहे, पण त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण आता तरी या कुणालच्या घरी आपण पोचलेलो आहोत. कुणालची गाडी पण आहे तिथे, आणि जाऊया आपण. आणि हे बघा हे इथेच आहेत शोभेची झाडं. सो ही आपल्याकडेच होती आणि त्यावेळी कुणालने छोटे फांद्या आणून लावलेल्या. तर टचवूड आज बघा त्याने नेल्या, त्याच्यामुळे आता आपल्याला परत मिळतील. ओके, सो ही एक आहे. याच्यामध्ये 3 होत्या टोटल. तर 3 मधली आता फक्त ना एकच व्हरायटी ना 2 व्हरायटी आहेत. एक आहे ही इथे व्हरायटी आहे, आणि त्याच्याशिवाय इथे पण व्हरायटी बाकी आहे. पण एक व्हरायटी म्हणजे खूप छान झाली. बघा ही दुसरी आहे इथे. सो या दुसरी व्हरायटी आहे, आणि त्याच्याशिवाय अजून एक व्हरायटी आहे. ही तिसरी व्हरायटी आपल्याकडे पण नव्हती ना त्यावेळी. ओके, आणि याच्यापेक्षा अजून एक व्हरायटी होती. तर ती तर ती आता कुठेच नाही आहे. तर ती आम्हाला शोधावी लागेल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता, आम्ही घ्यायला येऊ. ओके, तर आता आपण कट करून घेऊया मस्तपैकी. सो बघा फुलांची प्रेरणा की भरपूर व्हरायटी आम्ही घेतलेली आहे आता कुणालकडून. ओके, सो आता हे सदाफुली पण नव्हतं, ते पण घेतलं. आणि त्याच्याशिवाय बघा हे वेगवेगळ्या कलरची शोभेची झाड आहेत. हे एक वेगळं झाड आहे. हे होतं कुणालकडे, ते घेतलं आता. चला सध्या तरी काय कुणालची वाईफच पाणी देते. तिच्या घरी पण तीच पाणी देते आणि आमच्या घरी पण तीच पाणी देते. त्यामुळे काय चला आता आपल्याला छोटे खड्डे खाण्याचे आहेत आणि त्याच्यामध्ये ती लावायची आहेत. बघा इकडे एक छोटीशी गाय. बघा हे सगळे कसे बघा लाईनीत अजून इथेच आहेत. हॅलो. सो बघा प्रेरणाने आता छोटे खड्डे करून घेतलेले आहेत. सो बघा आता आपलं पहिलं शोभेचं झाड लावतो आहे. हा एक कलर आम्हाला भरपूर आवडतो. त्याच्या बाजूला आता हे दुसरं, आणि ह्याला बघा ना मस्तपैकी असा त्याची फुलोरा पण आलेला आहे. तर ते जर पडलं ना तर मला असं वाटतं की अजून येतील. हे पण टाकलेलं आहे. आता दुसरा कलर आणतो मी त्याच. तो जो कलर आहे ना त्याची कमी आहेत आपल्याकडे झाडं. तर तो बघा तो कुठे गेला. आणि बघा ही आहे त्याची पंदी आहे ना. हा घे. सो हे तिन्ही वेगवेगळे कलर आहेत. तर हे आता इथे लागलेले आहेत आपले. आता हे एक बेड तयार होईल. आता इथे पण केला आहेस ना खड्डा, तर इथे पण तो दुसरा कलर आणतो. थांबतो काठी अशी वेगळी लाव. तर आपण जरा मजबूत केलं आहे. ही काठी पण अशी खुपसून ठेव. आता आपण जाऊया ते दुसरा कलर आणायला. ही आता आपल्याकडे बरेच आहेत. हा आता अजून एक लावूया आपण इथेच. हा इथे लागेल एक अजून.
नाही तिथेच लाव, सावलीतच लाव. ही जरा सावलीची झाडं आहेत ना, सो काम चालू आहे. सो हा एक पोर्शन आपण इथे कवर करू आणि तिथे पण थोडीशी सावली आहे, तिथे पण लावता येतील आपल्याला. सो बघा ही आता लावून झालेली आहे आणि याला जर आता आपण पाणी घालूया. आणि या झाडांना पाणी लागतं सुरुवातीला. एकदा ही लागली ना की मग मस्त लागतं. तर वेलकम बॅक. त्याच्यामध्ये अजून शोभेची झाडं कुठे असली ना तर आम्हाला हवी आहेत. बघूया आता कुठे मिळतात ती आम्हाला. तर असे मस्त वाटतं. तर दुसरे लोकेशन आता आपण इथे लावूया. आता नवीन बागायतदार आणि 3 नवीन झाडं म्हणजे बरीच आहेत. तर आता नवीन लोकेशन पण आहे. तर आता या पहिल्यांदा आपण इथे लावून घेऊया. सो हे एक झालं. आता हे नवीन. इथे पण आपल्याकडे एक काठी होती. दाबते व्यवस्थित. हवं तर एक छोटा दगड लावते. सो हे एक झालं आणि त्याच्या बाजूला अजून एक. फुल कलरफुल करायचं आपल्याला. अजून 2 आणलेत पेढा. हो अजून 2 आहे. वेगवेगळे आणले. वेगवेगळे आणलेत. हे गुलाबी आहे. त्याची काढी करूया आपण. आता ती अशी वाटतायत बावलासारखी, पण ती जम पटापट मुळं धरतात ती. आणि बघा तुम्हाला कशी दिसतील ते थोड्याच वेळ उद्यापर्यंत दिसतील. हे पण एक आहे, त्याचं पण मूळ आपण हे करूया. आणि यांना पाणी मिळालं की ती पटापट पटापट वाढतात. आता आम्ही आहोत तोपर्यंत ती जगली तरी छानच आहेत, मग नंतर ती वाढत राहतील. आता हे अजून एक आहे. ही गुलाबी आहे. आता आम्ही ॲमेझॉनवरून घेतलेली प्रेरणा ना प्रेरणा. नाही, ही डिमार्टची आहे. अच्छा ही डिमार्टची आहेत का? साधी सिंपल आहेत, चांगलीवाली घ्यायची आहेत आता हत्यारं सगळी. आधी आम्ही काय कामच्या लावू घेतलेली तर त्याच्याने बघा याने पण चांगलं खणलं जातं तसं. हा, माती भुसभुशीत असेल ना व्यवस्थित तर खंड. आता कसं ना रेग्युलरली पाणी आहे या मातीला, हा, त्याच्यामुळे कसं एवढं चॅलेंज येत नाही मला. याने पण आता खणलं जातं. अजून आता आपण एक गुलाबी रंगाची सदाफुली आणली ती, आणि दुसरी एक व्हरायटी आणली ना लालवालं, हां हां ती मुळासकट आणली आहेत आम्ही. म्हणजे डायरेक्ट जमिनीतच. इथे लाव. सदाफुली जरा जास्तच भरते. सदाफुली आपण तिथे लावूया. ते व्हाईट सदाफुलीच्या बाजूलाच आपण तिथे ती सदाफुली लावूया. हा, कारण ते एक नुसतं रोप लावलं तरी भरपूर होतं. आणि बघा हे एक नवीन झाड घेऊन आलो आता आम्ही कोणाकडून. तर हे आता लावतोय आम्ही. ओके, याला बघ ना दुहेरी झाड आहे. एका झाला हे पण लागलं आहे. या झाडाला काय बोलतात ते तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा. आम्हाला पण याचं नाव नाही माहिती. माहिती आहे ना तुला? नाही, पण ही छान बरीच आलेली आहेत तिकडे. म्हणजे ही पण त्या इतर झाडांसारखीच भरपूर येतील. फुलं येतात त्याला छान. दाब जरा ते. आता ही प्रगत 2 व्हरायटी राहिली आहेत आपली. तेवढे राहिले. हो, ही 2 राहिली आहेत आणि आपली सदाफुली राहिली आता. बघा आता हा एक पॅच. इथे पण मस्तपैकी सगळी व्हरायटी लावलेली आहे आपण. आणि त्याच्याशिवाय इथे बाजूलाच हा दुसरा पॅच. इथे पण सगळी व्हरायटी लावली आहे, प्लस ते झाड पण लावलं आहे. सो आता आपण 4 दिवस आहोत. आज 10 तारीख आहे ना प्रेरणा? ओके, सो आपण 14पर्यंत आहोत इथे. सो टिल 14 आपण यांची प्रोग्रेस आपण फॉलो करू की कसं काय होतं आहे. आणि आता सध्या प्लॅन चालला आहे, जेव्हा आपण आता नर्सरीमध्ये जाऊ तेव्हा इथे आपण एक चाफा लावणार आहोत आणि इथे एक पेरू लावायचं. पेरू लावलेला आहे इथे, पण तो काय जगला, पेरू गेला. ओके, सो पेरू बघूया इथे एक लावायचा, कारण तिथे एक आंबा पण आहे. सो जरा मला माहिती आहे जरा घन लागवड आहे, पण सध्या तरी कसं आहे की आम्ही इथे नसतो, त्याच्यामुळे घन लागवडच चांगली आहे. काय इथल्या नजरेच्या समोरची आहे तर ती आम्हाला दिसते. आता बघा इथे आम्ही केळी लावली आहेत. ओके, आणि इथे पण एक आंबा लावला आहे, पण तो आंबा काय तग धरत नाही आहे, त्याच्याशी काढीच आहे. ओके, कारण बघू आता त्याला कसं काय होतं ते. पावसाळ्यामध्ये जर त्याला जोश चढला तर नथिंग लाईक इट. पण बघा तिकडे कोंबड्या, मस्त असं एकदम शांत वातावरण, गावचं लाईफ काय म्हणता. कधी कधी निघावंसंच वाटत नाही. आता म्हणजे आम्ही उलटे दिवस मोजतो आहे ना प्रेरणा. 4च दिवस राहिले आता फक्त 10 ॲक्च्युली. हां, सुपारी, माड आणि यस, आणि अजून थोडी हापूस आंब्याची झाडं वगैरे लावता आली तर नथिंग लाईक इट. बघू कसं काय ते. दरवेळी येत राहू, त्यावेळी नवीन नवीन झाडं लावत राहू. ओके, प्लॅन तर तोच आहे, कारण आता आपली घर वगैरे तर सगळं बांधून जायलं आहे. आता होमस्टे पण म्हणा, हे आमचं खालचं घर म्हणा, मोठं घर तर म्हणा, आता ते नाही. आता फक्त झाडांची डेव्हलपमेंटच कंटिन्युअसली इथे आता करत राहायची आहे. ओके, आणि यस यस, आता इथे समोरच जांभळाची झाडं आहेत. पहिल्यांदा इथे एक जांभळाचं झाड होतं, पण त्याचा खूपच कचरा व्हायचा, म्हणून मग ते जांभळाचं झाड आता इकडे शिफ्ट झालं. बघा आता चांगलंच त्याला तुरा वगैरे आला. हे आता चांगलंच मोठं होईल असं वाटतं तरी आहे. तर याची चांगली सावली पण येईल आपल्या घराला थोडी, कारण सूर्य तिकडे असतं. इथे पण अशी लाईनीत झाडं लावली पाहिजेत. सो बघू. हो, ते पण आपलंच आहे. सो या, असं काहीचं वातावरण. तिकडे म्हशी बघा अशा छानपैकी. सो लेट्स सी.
सो अजून 2-3 वर्षाची मेहनत आहे. ओके, ॲटलिस्ट म्हणू शकता 2.5 वर्ष 3 वर्ष. ओके, कारण ज्या प्रकारे कामं चाललेली आहेत तर अनुषंगाने तुम्ही म्हणाल ना तर बिझनेसेस मग थोडे थोडे ऑटो मोडवरती जायला लागतील आणि वी कॅन स्पेंड मॅक्झिमम आवर टाईम हिअर. ओके, असं नाही आहे की इकडे आलो आहे तर आम्ही कामं होत नाही आहेत. आता सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज तर गावाला येण्याचं तेच आहे की एकतर आमच्या इथे वायफाय आहे आणि आता थँक्स टू जिओला पण इथे नेटवर्क आलं आहे. मे बी आता ते एअरटेलचा पण टॉवर होणार आहे. म्हणजे बघा मुंबईत आता मी जेव्हा दहिसरला असतो ना तर त्यावेळी मी मोस्टली तरी घरीच असतो. ओके, म्हणजे खालती वॉकला वगैरे गेलो तर कारण मोस्टली कामं फोनवरती आणि वायफायवरती त्याच्यावरतीच चालू असतात आणि आता पण इथे पण तसंच चालू आहे. सकाळी उठल्यापासून फोन आणि वायफाय. ओके, सो टेक्निकली मी मुंबईला असण्याचं काही रिझन नाही आहे कारण आता ऑफिस पण आहे ना. ऑफिसमधला पण स्टाफ कसा म्हणजे जी मेन व्यक्ती आहे तर ती ट्रेन आहे. ओके, तर तिला सगळ्या बिझनेसेसची आयडिया आहे. ओके, तर त्याच्या हाताखालचा जो स्टाफ आहे तर तो आहे तो पण सगळा सेट झालेला आहे तसा आणि आता इन फ्युचरमध्ये त्यात तिकडेच रिक्रुटमेंट चालू राहील. एडिटर्स आहेत तर ते मोस्टली ऑनलाईन काम करतात. ओके, सो अशा प्रकारची सेटिंग आहे. तर लाँग टर्म प्लॅन तर तोच आहे. प्रेरणा काय बोलते? यस. ओके, गावाला सेटल व्हायचं म्हणजे सेटल इन द सेन्स मुंबई काय मी कधी सोडणार नाही आहे पण 50-50 होऊन जाईल. हा प्रेरणा 15-15 दिवस 15 दिवस मुंबई 15 दिवस गाव. ओके, असा काहीचा प्लॅन आहे. हां, स्पेसिफिकली पावसाळ्यात ना. पावसाळ्यात येस, म्हणजे लोकांचं कसं आहे की पर्यटकांच्या दृष्टीने पावसाळा हा ऑफ सीझन आहे आणि आमच्या दृष्टीने जे लोक म्हणजे कोकणामध्ये ॲक्च्युली राहतात ना तर म्हणजे सुंदर ब्युटी म्हणाल ना. ओके, मला काय माहिती नाही पण पावसाळ्यातलं पर्यटन ओके सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे आणि माझी अशी खरीच खूप इच्छा आहे. आणि स्पेशली वॉटरफॉलचं जे पर्यटन आहे कारण इथे एवढे भरपूर वॉटरफॉल आहेत आणि बरेचसे वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला, इकडची शेती एक्सप्लोअर करायला आणि पावसाळ्यामधला समुद्र तर काय वेगळाच असतो. ओके, आणि सगळं कसं एकदम हिरवागार होतं. वॉटर स्पोर्ट्स होत नाहीत. येस, छान वाटतं. ओके, सो बघा ॲडव्हान्टेजेस आहेत. तुम्ही जर हिवाळ्यात आला तर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा एक्सपिरियन्स करता येईल पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य इथे एक्सपिरियन्स करता येईल. म्हणजे जी हिरवळ आहे ना आणि असं मस्तपैकी छान असं थंडगार वाटतं. ऑसमच, मातीचा सुगंध एवढं भारी वाटतं ना ते. ओके, तर त्याच्यामुळे आम्हाला तर पावसाळा भरपूर आवडतो तर त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली इथे येऊन राहणार. आता फक्त लाईट जायची तर त्याचं पण आम्ही इथे सोल्युशन करून घेतलेलं आहे. इन्व्हर्टर लावून घेतलं आहे आता. ते नसतं तरी लाईट गेली तरी हवेत गारवा असतो. हां, त्यामुळे गरम असं याचंच होतच नाही पण म्हणजे कामाच्या दृष्टीने मी म्हणतोय की आता इन्व्हर्टर पण आम्ही लावून घेतलेलं आहे. हां, फक्त कधी कधी इंटरनेट जाईल वगैरे तर त्याच्या अनुषंगाने तेवढं फार होईल पण ठीक आहे. आमचं काम असं काय कंटिन्युअसली इंटरनेटवरती नसतं. थोडा वेळ 3-4 तास मिळाले पटापट इंटरनेटची कामं सगळी संपवली वायफायवरती आणि त्यानंतर मग परत बॅक टू मस्तपैकी असं मस्त लाईफ पण एन्जॉय करता येईल आणि थोडं हेल्थवरती पण एन्जॉय करता येईल. आणि मोस्ट प्रॉब्ली मुंबईमध्ये पण आता आम्ही बघूया तुम्हाला सांगेन नंतर. ओके, थोडं हेल्थ रिलेटेड अशा ठिकाणी काहीतरी होणार आहे तर जिथे आम्हाला चांगलं हेल्दी लाईफ अजून जगता येईल. ओके, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी. ओके, तर आता तरी परत एकदा चहा प्यायलो मगाशी आणि चहा जरा कमी करायचं म्हणून आता परत एकदा चहाची उक्की आली तर थोडा चहा प्यायला बनवून ठेवला आहे तर थोडा चहा घेतो आता मस्तपैकी आणि नंतर मग परत कामाला लागूया. आता आपण आलो ते तांबाडेगला आहे सप्ताह. ओके, इथे बघा आपलं मस्तपैकी विठ्ठलाचं मंदिर आहे सुंदर असं. भाविकांचे हार्दिक स्वागत. श्रीदेव विठ्ठल रुक्माई मंदिर तांबाडेग. छान उसाचा रस पण आहे प्यायला आणि भजी पण आहे ना, कांदा भजी पण आहे. बघा भरपूर गर्दी आहे. आरती चालू आहे. सो भरपूरच गर्दी झाली आहे तांबाडेकमध्ये. सगळेजण सप्त्याला येतात इकडे, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि मंदिर पण बघा ना किती सुंदर बांधलं आहे आणि उद्या दिंडी येणार आहे. सो हा मंदिराचा एंट्रन्स आहे. भारीच ना एकदम. आणि योग्य वेळी आलो आपण, आरतीला आलो. तो बघा आता आरती आली आहे, देव प्रदक्षिणा घालत आहेत.
या मंदिरात. सो बघा आरती आलेली आहे. बघा आरती. आणि इकडे महेश आहे. महेश पूर्ण लाईव्ह हँडल करतोय बघा. सो बघा आता पारा चालू झालाय. पारा हा काय नाव काय? युवराज. युवराज आम्हाला उचलता रस देतोय आता. आणि आता मस्त इकडे भजी खाल्ली आहेत. भजी